मिसिंग लिंकची वैशिष्ट्ये हीच आहेत की हा या संपूर्ण भागातला किंवा संपूर्ण जगातला सगळ्यात मोठा टनेल किंवा सगळ्यात जास्त रुंदीचा टनेल हा या मिसिंग लिंकवर आहे। माझ्या मागे हा जो टनेल तुम्ही बघताय हाच टनेल जो आहे तो सगळ्यात जास्त रुंदीचा म्हणजे 23.5 मीटर इतक्या रुंदीचा हा टनेल आहे आणि अशा प्रकारचे 4 टनेल या मिसिंग लिंक प्रकल्पावर बनवण्यात आलेले आहेत। एक टनेल जे आहे ते जाण्यासाठी एक टनेल येण्यासाठी अशाच प्रकारे 8.86 किलोमीटरचा एक टनेल आहे। दुसरा टनेल जो आहे तो जवळपास 1.5 किलोमीटरचा आहे आणि या दोन टनेलला या दोन बोगद्यांना जोडणारा एक ब्रिज बांधण्यात आलेला आहे जो केबल स्टेड ब्रिज आहे। तो देखील आशियातला सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज आहे असं सांगितलं आहे। त्यामुळे 2 रेकॉर्ड्स या मिसिंग लिंक प्रकल्पाने केलेले आहेत। एक तर सगळ्यात वाइडेस्ट टनेल ऑफ वर्ल्ड हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा आणि दुसरा म्हणजे आशिया खंडातला सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज याच प्रकल्पावर आहे। त्यामुळे हे 2 रेकॉर्ड या प्रकल्पाचे आहेत। सोबतच या प्रकल्पाचे फायदे सगळ्यात महत्त्वाचे आहेत। या प्रकल्पामुळे मुंबई पुण्याच्या दरम्यान घाटामध्ये जो बोरघाट आहे तो बोरघाट पूर्णतः वगळला जाणार आहे। हेच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। ज्या घाटात आज देखील ट्रॅफिक झालेला आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे, तो घाट हा पूर्णपणे आता बायपास केला जाईल आणि ज्या ठिकाणी घाट सुरू होतो खोपोली एक्झिटला तिथून थेट आपण एका वायडक्टद्वारे एका पुलाद्वारे बोगद्यात शिरणार आहोत आणि ज्या ठिकाणी बोगदा संपेल त्या ठिकाणी आपण पुण्यामध्ये बाहेर पडणार आहोत, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या इथे बाहेर पडणार आहोत। आता हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या घटनेचं आहेच आणि त्याच्यामुळे अर्धा तास वाचेल, वाहतूक कोंडी वाचेल। पण आणखीन एक चमत्कार या मिसिंग लिंकच्या प्रकल्पामध्ये घडलेला आहे तो म्हणजे जो टनेल सध्या आपण बघताय, हा जो रस्ता आपण बघतोय त्या रस्त्याने ज्या टनेलमध्ये आपण आतमध्ये जाणार आहोत त्या टनेलमध्ये गेल्याच्या नंतर आपण लोणावळ्याचं जे लेक आहे किंवा लोणावळ्याचा जो तलाव आहे त्या तलावाच्या जवळपास 150 मीटर 180 मीटर खालून आपण प्रवास करणार आहोत। म्हणजे ज्यावेळी आपण या बोगद्यातून जाऊ त्यावेळी आपल्या डोक्यावर 180 मीटरच्या वर एक तलाव असणार आहे जो तलाव पूर्णतः पाण्याने भरलेला असा पर्यटनाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा हा तलाव आहे। त्या तलावाच्या खालून आपण प्रवास करणार आहोत पण एक थेंब पाणी देखील या तलावाचं आतमध्ये पडत नाही, या बोगद्यात येत नाही। अशा प्रकारे हा बोगदा बनवलेला आहे। त्यामुळे हे एक इंजिनिअरिंग मार्वेल आहे, अभियांत्रिकी एक कौशल्य आहे, चमत्कार आहे। ज्या चमत्कारामुळे आज मुंबई पुण्यातलं अंतर हे जवळपास 1 ते 1.5 तासाने कमी होणार आहे आणि याच्यामुळे मुंबई आणि पुणे त्याचबरोबर पुण्यापासून पुढे जाताना म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जाताना जे प्रवासी प्रवास करतात त्यांचा वेळ वाचेल। एक साधारण एक अंदाज सांगितला जातो तो म्हणजे त्या अंदाजानुसार प्रत्येक वर्षाला किंवा प्रत्येक महिन्याला 1 करोड पेट्रोल जे आहे 1 कोटी रुपयांचं पेट्रोल हे वाचलं जाईल। कारण घाटातून जाणारा जो रस्ता आहे 19 किलोमीटरचा त्या रस्त्यातून जाताना जास्त पेट्रोल लागतं पण हा रस्ता सरळ आहे त्यामुळे या रस्त्याने जाताना पेट्रोल जास्त खर्च होणार नाही। त्यामुळे पेट्रोलची खपत जी आहे पेट्रोलची लागत जी आहे ती देखील कमी होईल। त्यामुळे लोकांचे पैसे तर वाचतील पण पेट्रोल देखील कमी जळलं जाईल, डिझेल कमी जळलं जाईल। याच्यामुळे पर्यावरणामध्ये जे वायू उत्सर्जित होतात या सगळ्या वाहनांमुळे ते देखील कमी होतील आणि पर्यावरणाच्या दृष्टीने देखील प्रदूषण कमी झाल्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाचा ठरतोय। अशा प्रकारे या प्रकल्पाचे वेगवेगळे फायदे आहेत आणि मुंबईकडे जाणारी ही लेन, मुंबईकडून येणारी ही लेन अशा प्रकारच्या 2 लेन इथे बनवल्या गेलेल्या आहेत। 4 आणि 4 8 लेनचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये आता जवळपास काम पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आज त्याचं उद्घाटन हे केलं जाईल आणि उद्घाटन केल्याच्या नंतर किमान 1 ते 1.5 तासातच हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल। त्यामुळे आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना प्रवाशांना ही भेट मिळालेली आहे। आता या रस्त्यामुळे हा रस्ता सुरू झाल्यामुळे हा प्रकल्प सुरू झाल्यामुळे कशा प्रकारे फायदा होईल, कोणकोणत्या क्षेत्रात फायदा होईल तर मुख्यतः पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये जे IT क्षेत्र आहे त्या IT क्षेत्राला याचा सगळ्यात मोठा फायदा होईल। प्रवाशांना जे प्रवासी एका कंपनी दुसऱ्या कंपनीत जातील 2 शहरांमध्ये प्रवास करतात त्यांना कमी वेळ लागेल। शेतीसाठी याचा खूप मोठा फायदा होईल कारण की शेताची मालाची वाहतूक जी आहे ती देखील लवकरात लवकर होईल। त्याचबरोबर हॉर्टिकल्चर आहे आणि या आसपासचे उद्योगधंदे आहेत त्यांना याचा खूप मोठा फायदा होणार असं सांगितलं जातंय। 2 गोष्टी यामध्ये देखील महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे हा रस्ता बनवल्याच्यामुळे टोल जो आकारला जातोय, खालापूरचा टोल नाका आहे,
पुढे पुण्यातला जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यावर जो टोल आकारला जातो तो जास्त वाढेल का, तर नाही. सरकारने हे आधीच सांगितलेलं आहे, MSRTCने मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की हा रस्ता सुरू झाल्यामुळे टोल वाढवला जाणार नाही, टोल तितकाच द्यावा लागणार आहे आणि त्याच पैशात आपण या नवीन रस्त्याने प्रवास करणार आहोत. दुसरा महत्त्वाचा भाग याचा असा आहे की या रस्त्यामुळे वेळ प्रचंड वाचणार आहे. त्यामुळे हे दोन महत्त्वाचे फायदे हे मुंबई आणि पुण्यातल्या प्रवाशांना होणार आहेत आणि त्यामुळे हा प्रकल्प 6,500 कोटींचा हा प्रकल्प जो आहे तो सुरू केला गेला आणि आज तो पूर्णत्वास आलेला आहे. महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये एक नवीन महाराष्ट्राच्या शिरपेचा एक तुरा हा खोला गेलेला आहे या प्रकल्पामुळे. कारण की देशात जेवढे महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालू आहेत त्यापैकी हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आणि इथे जर आपण पाहिलात तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी सगळी तयारी ही पूर्ण झालेली आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री इथे येतील आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधून जे प्रतिनिधी आलेले आहेत ते या टनेलची मॅपिंग करून त्यांना मुख्यमंत्र्यांना सर्टिफिकेट देतील आणि त्यानंतर हा बोगदा जो आहे तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केलेला जगातला सगळ्यात वाईडेस्ट असा बोगदा असणार आहे आणि याचीच नोंद थोड्या वेळात ही या टनेलच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याचीच वाट सध्या बघितली जाते. मुख्यमंत्री हे थोड्याच वेळात या रस्त्याने बाहेर पडतील. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री सगळ्याच लोकांचा ताफा असेल, तांडा असेल आणि पुढे जाऊन युटर्न करून पुन्हा मुंबईच्या दिशेने मुख्यमंत्री जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने सगळ्याच दृष्टीने महत्त्वाचा असा प्रकल्प आज लोकार्पित केला जातोय आणि वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळे अभियांत्रिकी चमत्कार केलेला असा हा प्रकल्प, समृद्धी हायवेनंतर सगळ्यात लवकर झालेला हा प्रकल्प, अशी अनेक विशेषणं या प्रकल्पाला लावली गेली तर ती खोटी ठरणार नाहीत. त्यामुळेच हा प्रकल्प महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने एक गेम चेंजर प्रकल्प म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे. आकांक्षा, अगदी बरोबर आहे अक्षय, तुम्ही म्हणालात तसं महाराष्ट्राच्या दृष्टीनं गेम चेंजर असा हा प्रकल्प ठरणार आहे. म्हणजे एकीकडे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे, त्यानंतर दुसरीकडे आता हा मिसिंग लिंक, खरं तर मिसिंग लिंकचं अनेक अर्थांनी तो वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद केली जाणार आहे. त्या अनुषंगानं आता हे लोकार्पण पार पडलेलं आहे. धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य आपण पाहतोय, मिसिंग लिंकचं लोकार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर एकाच गाडीमधून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या मिसिंग लिंकवरून प्रवास करतायत. अगदी काहीच वेळापूर्वी त्यांनी या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. खरं तर समृद्धी महामार्गाचं ज्यावेळी लोकार्पण झालं त्यावेळी सुद्धा असंच काहीसं दृश्य आपल्याला दिसून आलेलं होतं. मुख्यमंत्री यांच्या हाती स्टेअरिंग आहे आणि त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले आहेत, परंतु मागच्या सीटवरचा व्यक्ती हा बदललेला आहे. खरं तर समृद्धी महामार्गाचं ज्यावेळेस लोकार्पण झालं त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागच्या सीटवरती